डॉक्टर आणि पोलिसांचं लय जुनं नातं आहे. जिथं डॉक्टर असते तिथं पोलीस नेहमी असते. म्हणजे आता सुद्धा यानं काहीतरी कांड केलेलं दिसतंय. अहो साहेब, मी टेलर आहे, डॉक्टर नाही. त्याच्यात ताकद नव्हती, पायात त्राण नव्हते, तरी तू उभा कसा करायला ही मला माहिती नाही. पण तिथं काय घडलं हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. काय आहे, मी मागच्या अंगणामध्ये काहीतरी काम करत होतो. लालीजींचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने मी पळत गेलो तर लालीजी साकेतच्या रूम मध्ये होत्या. मला वाटलं काय झालं, मी विचारायला गेलो तर साकेतने ज्या फोर्सने आता मी तुम्हाला ढकललं त्याच फोर्सने मला ढकललं. मी खाली पडलो, साकेत पळाला. आता मला साकेतला पकडावं का तुमच्याकडे येऊन बाहेर सांगावं ही कळणं झालं मला. या गोंधळात मी असताना साकेत मागच्या दारानं पळून गेला. आता मला प्रश्न पडला की त्याच्या अंगात त्राण नव्हता, ताकद नव्हती, कसा पळून गेला. ही मला विचारण्यापेक्षा डॉक्टरला विचारा किंवा त्या वैद्याला विचारा, ते तुम्हाला नीट सांगू शकतील. चुरू 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 चुरू. जेल मधून सुटण्यापासून ताकद आली आहे टेलर तुमच्या अंगात. हा, परफॉर्मन्स एकदम, सादरीकरण साविने एकदम सांगितलं तुम्ही मला, एकदम कन्व्हिन्सिंग, तरतरी तुमच्या अंगात. खरं वाटतं एकदम तुम्ही सांगितलं की जसं तुमची कलकत्त्याची स्टोरी आहे ती खरी वाटते तशी. जामकर साहेब, याच्या आधी ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सुद्धा खऱ्या होत्या आणि ही सुद्धा तंतोतंत खडानखडा खरी माहिती आहे. आज माझ्या दुकानाचं ओपनिंग झालंय. धंद्याची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो, यातली खडानखडा माहिती करेक्ट आहे. हा, राहून राहून मला एका गोष्टीची खंत वाटते की मी साकेतला पकडायला पाहिजे होतं. पकडायला पाहिजे होतं हे ना, हे नेमकं तुमच्याकडनं राहून गेलं. तुम्ही धरायला पाहिजे होतं, तुम्ही त्याला पकडायला पाहिजे होतं, अडवायला पाहिजे होतं, जाऊ द्यायला नको होतं, पण केलं नाही. असं केलं नाही ना. टेलर गेला, तो पळून गेला. खरं वाटतो तुम्ही सांगितलं की. हा, तुम्ही जेव्हा बोलताना त्यामध्ये खरं वाटतं. मी घरी जाऊन विचार करतो की हा टेलर जो बोलला ते खरं आहे का, खरं आहे का. पण माझं मन मला सांगतं की ते खोटं आहे म्हणून. म्हणजे मी जेव्हा ब्रश करतो ना सकाळी, विचार करतो की टेलर जो म्हणाल ते खरं आहे का, खरं आहे का. माझं मन मला सांगतं की हे खोटं आहे. मी रात्री जेव्हा झोपतो पंख्याकडे जेव्हा बघतो, पंख्याकडे बघून विचार करतो, तेव्हा वाटतं की टेलर जे बोललं ते खरं आहे का. माझं मन मला सांगतं की हे खोटं आहे म्हणून. ही तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर आहे टेलर. काय खरं काय खोटं मी शोधून काढीनच. तुम्ही फक्त आता तुमच्या गोष्टीवर ठाम राहा. तुमच्या गोष्टीची माझी गोष्ट आणि माझ्या गोष्टीशी तुमची गोष्ट जुळली नाही ना टेलर, तर लॉकअप तुमची वाट बघताय. मग आहे तुम्ही, मी आणि पट्टा, अर्थात मेरी आवाज सुनो. टेलर, चित्रपट मेरी आवाज सुनो. दिग्दर्शक SV राजेंद्र सिंह बाबू, लेखक कादर खान, प्रमुख नायक जितेंद्र,